नमस्कार. आतापर्यंत आपल्या 4 मुद्रा झाल्यात. ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा, वायू मुद्रा, आकाश मुद्रा आणि पृथ्वी मुद्रा. हे शेवटचं बोट करंगळीचं आणि अंगठा एकत्र, बाकीची 3 बोट सरळ. ही झाली जल मुद्रा. आता ही जलमुद्रा कधी करायची, कोणासाठी जास्त उपयोगी आहे? ज्यांना लघवीचा त्रास होतो, लघवी थेंब थेंब गळते, जोरात हसलं शिंकलं की लघवी पास होते, लहान मुलं म्हणजे जरा मोठी झाले 2-1 वर्षाची तरीसुद्धा बेड वेटिंग करतात, तर झोपायच्या आधी त्यांना त्या बोटाला, करंगळीच्या बोटाला थोडीशी तुम्ही स्वतः तुमच्या हाताने मालिश करा. कारण ते ही मुद्रा लावू नाही शकणार, तर त्यांच्या करंगळीच्या बोटाला तुम्ही मालिश करा. जरा मोठे 5-6 वर्षाचे झाले तर त्यांना ही मुद्रा लावून आणि मग नंतर 5 मिनिटं बसवून नंतर त्यांना झोपायला सांगा, जे त्याने तुमचं बेड वेटिंगचे वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण त्यांना पण मग न्यूनगंड येतो की आपण एवढे मोठे झालो, कोणाकडे राहायला जाता, कुठे राहायला जायचं तर आपण बेड वेटिंग करतो. तर हा बेड वेटिंग हा खूप मोठा प्रॉब्लेम बनू शकतो, त्यांचा कॉन्फिडन्स लूज व्हायला. लहान मुलांना खरंच आपल्याला कळत नाही, पण त्यांना त्याचा न्यूनगंड येत जातो हळूहळू. तर बाकीच्या तुमचं जे काय करत असाल तुम्ही ते करा, पण हा पण उपाय मुद्रा चिकित्सा उपाय करून बघा, खूप उपयोगी पडतो. 5-10 मिनटं 15 मिनटं करू शकता. मी प्रत्येक वेळेला सांगते, मुद्रा करताना तुमची माकडाट सरळ, मान सरळ, डोळे बंद, चेहऱ्यावर हलकंसं स्माईल आणि दोन्ही बोटं जी कुठली मुद्रा लावाल त्या दोन्ही बोटांचा एकमेकांना स्पर्श होऊन हलकासा दाब एकमेका बोटावर असावा. तुम्हाला तो फील व्हायला पाहिजे. आणि बाकीची 3 बोटं सरळ असतील. ती अशी झाली की मग ती मुद्रा नाही राहिली. कारण करता करता आपल्या अजाणतेपणाने पण कधी कधी झोपेत जातो किंवा डुलकी लागते, आपल्या हळूहळू बोटं अशी झाली, मग ती मुद्रेचं ही मुद्रा जाते, मुद्रा बिघडते, मग त्याचे लाभ मिळायचे कमी होतात. त्यामुळे जागरूकतेने करा. आणि ही लक्षात ठेवा, जलमुद्रा ही युरिनचे कुठलेही प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी. कोणाला युरिन जळजळाट होते, टपकते, थोडंसं हसलं, थोडंसं झालं, पटकन पास होते. मग 4 लोकांमध्ये जायला वगैरे मोठ्या लोकांना हे वाटतं, पटकन हसताना शिंकताना पटकन पास होते त्यावेळेला. तर त्याच्या वेळेला ह्या मुद्रेची. आणि एक पुन्हा सांगते, एक दिवस केला, आज मी केलं म्हणजे आज माझ्या युरिनवर फायदा होईल नाही. ह्या गोष्टीचा तुम्हाला सातत्याने सराव केला पाहिजे. जेव्हा तुम्ही खाऊन पिऊन अर्धा तास झाला असेल, अजून किंवा खावायला अजून अर्धा तास बाकी असेल, असल्या काळामध्ये तुम्ही ह्या मुद्रेमध्ये बसा आणि प्रयत्न करा. की म्हणजे खूप जण काय करतात, TV बघता बघता करतात वगैरे, असं अगदीच इलाज नसेल तर TV बघता बघता करा. पण शक्यतो कमीत कमी ध्यान मुद्रा तरी करताना पूर्णपणे शांत असेल अशा ठिकाणी करा, कारण ती ध्यानासाठी सांगितलेली खास मुद्रा आहे. तर ही झाली. पुन्हा इथे सुद्धा असंच आहे, काही लोक अग्राला म्हणतात, काही लोक पेरावर अंगठ्याचं दाब सांगतात. तर स्वामीजींच्या सिलेबसमध्ये मला ह्याच पद्धतीने शिकवलं आहे. तुम्ही असं करा किंवा असं करा. पुन्हा एकदा दाखवते, या बोटांचा स्पर्श असा करा किंवा बोट दाबून असं करा. ही झाली जलमुद्रा. जलमुद्रा म्हणतात, वरुण मुद्रा म्हणतात. ही युरिनच्या प्रॉब्लेमसाठी. आता ह्याच्या पुढे अजून आपल्या 3 मुद्रा व्हायच्या आहेत. आता दोन बोटं जोडून 2 आहेत आणि 1 आहे, ती एकच बोट उघडं राहून आहे. पुढे हळूहळू जाऊया आपण. मला ऐकता ह्याबद्दल मी आपली आभारी आहे.